नमस्कार सगळ्यासले. सकाळना 3:30 वाजी जायलेत. मी पहिले फ्रेश होईलेस. बापरे, आज तर लेट होई गे व्हिडिओन चक्करमा. आई म्हणा डेली रुटीन आहे ध्याननं. या जुना फुले आहेत त्या पहिले बाजूला काढलेस. आई म्हणा वेगळं तेल आहे जे मी दिवांसाठी आम्ही पूजांसाठी यूज करतोस. अहो नंददीपना दिवा आहे. खाली आम्ही दिवा लावतोच, वरते भीमसेंग म्हणून कपूर रास तो वरतून टाकतोच. असं मंद सुगंध पूर्ण घरमा पसरस. तो कपूर मी 950 का 1100 ना आणेल होता वर्षभर. गया माले मी तुमले त्यांना डबा देखाडसू. हाँ तो डबा है. सभी पुण्य आत्माओं को मेरा नमस्कार. अंतर्मुखी होकर भीतर की यात्रा में जी चंदन आहे मी आश्रम में मागाळेले एक पवित्र जे तुम्ही नेहमी मन कपाडवर देखतस. त्याला जर लावलं ना तर दिवसभर असं अवतीभोवती चंदनना सुगंध फिरत राहस असं जाणवस. फोटो बोलल्याने जणू बाहेरना नजारा देखाडस मी तुमले. एकदम शांतता आहे. जसं जेवणनी सवय लाग जायला राहत झोपाने डेली सवय लागेल राहस तसं मला ध्याननी सवय लाग जायले. म्हणजे आमना घरमा जैन पप्पाले माले तर ज्या दिन नाही करत त्या दिन कसं वज डायरेक्ट पहिले फुले चढाई देऊ गुरून त्यासले. मनकडे धूपदानी आहे त्यामुळे मी नेहमी धूप देखाडस. मी नेहमी गौरव तूप त्यानंतर भीमसेन कपूर आणि लोभांनी धूप देखाडू. पण आता गौऱ्या सरी जायलेत म्हणा तर मी या रेडीमेड कप लायले 3-4 दिन झाले. ह्या जो आपल्याला खूप भारी लवकरच गौऱ्या मागण्या पडतील कारण इकतल्या गौऱ्या मानण्या आवडतेस. चला मग आता मला टाइम बी जायला ऑलरेडी लेट आहे. मी ध्यानले बसस काय तर कपूरनं तुम्ही देखाडा राहिले तर आणि आई चंदननी डबी आणि हाईच तेल वापरस मी पूजांसाठी. एक चक्कर जेवानं राहायचे आणि एक चक्कर अंग दवान राहायचे पण आमनं ध्यान नाही सुटस. तुम्ही माझ्या दीदी तो अंगोड नहीं करी का. तर आमना गुरु म्हणतस कि ध्यान में इतनी ताकत रहती है कि आत्मा का स्नान अपने आप हो जाता है.